ग्रामीण के विधायक कुणाल पाटिल ने दी माजी मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे के आने की खबर जनता को किया आमंत्रित। शिवसेनेचे नेते माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष सन्मान्य नाना पटोलेजी हे दोघेही आमच्या इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचाराकरता धुळे शहरामध्ये येत आहेत। जेल रोडला दुपारी 3 वाजता एका सभेचं नियोजन आपण केलेलं आहे आणि जरी उद्या दुपारीची वेळ असली, उन्हाची पातळी खूप वाढलेली असली तरीसुद्धा जे संपूर्ण महाराष्ट्रातलं वातावरण आम्ही बघतोय, लोकांमध्ये फार प्रचंड उत्साह हा इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या बाजूने निर्माण झालेला आहे आणि उद्धव साहेबांना ऐकायला आणि नाना पटोले साहेबांना ऐकायला हजारोच्या संख्येने लोक रस्त्यावरती त्या ठिकाणी येत आहेत। त्यामुळे उद्या आम्हाला 100% खात्री आहे की उद्धव साहेबांची आणि नाना पटोलेजींची सभा ही अत्यंत यशस्वी सभा अशी होणार आहे आणि शोभाताईंच्या विजयाच्या दृष्टीने एक पुढचं पाऊल म्हणून या सभेकडे आम्ही बघतो आहोत। उद्याच्या या सभेकरता तमाम मतदारांना माझी विनंती आणि आवाहन असेल की आपण सुद्धा हे उद्धवजींचे आणि नाना पटोलेंचे विचार ऐकण्याकरता जास्तीत जास्त संख्येने शोभाताई बच्चाव यांना साथ देण्याकरता, त्यांचे हात बळकट करण्याकरता आपण सर्वजण उद्याच्या सभेला उपस्थित राहू, अशा प्रकारची विनंती आपल्याला सर्वांना करतो। धुले लोकसभा मतदार संघ की डॉक्टर शोभाताई बछाव को अखिल भारतीय आदिवासी सेना ने दिया जाहिर पाठिंबा। प्रमुख अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने होऊ घातलेल्या सन 2024च्या लोकसभा निवडणुकीत धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव या काँग्रेस आईच्या जरी आहे तरी त्या सक्षम उमेदवार म्हणून आमच्या दृष्टीने महत्त्वाच्या वाटल्या आणि त्या संसदेमध्ये सर्वसामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न नक्कीच मांडल्याशिवाय राहणार नाही अशी आशा व्यक्त करून त्या भरघोस मताने निवडून येण्याची आम्ही परिकष्टा करणार आहोत। त्यांना आजच्या मितीस आपल्या उपस्थिती जाहीर पाठिंबा आदिवासी सेनेचा देत आहोत। त्यांना आम्ही हेच चिंतित आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये या बाबतीत। धुले के माजी विधायक माननीय अनिल अन्ना गोटे की पत्रकार परिषद में कि ठेकेदारों की पोल खोल मला काम